दोन षटक हाताळली. या मॅच मध्ये पहिलं पिवनचं षटक कशा पद्धतीनं दाखवेल हे पाहावं लागेल. तेज तर्रार, लांब लचक असा हा रणब, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा केजू. राईटम ओव्हर द विकेट. चेंडूची मात्र सफर केली. बाकफुटला आल्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने फटका टोलवायचा होता फलंदाज प्रशांतला, मात्र गोलंदाजानं फलंदाजाला शांत केलं. नाव आहे केजू मुंडे. समोर फलंदाज प्रशांत सज्ज असताना नांदेड टीमच्या माध्यमातून ही पहिली कर्मवीर आणि धर्मवीर जोडी चांगल्या पद्धतीनं खेळ करण्यासाठी सज्ज असेल. नेक्स्ट बॉल. अगला वेगळा फटका टोलवायचा होता, तितका चांगला प्रयत्न राहिलाय फिल्डिंग डिपार्टमेंटचा. रिंगण तोडला, मिळतील 2 रन. 5 जबरदस्त चेंडू पर्यंत झेप घेतली. डाय मी तर म्हणेन मारली या फिल्डरनं, मात्र झेल कॅच इथे मात्र परावर्तित झाले नाही. मात्र 100% इथे मात्र एफर्ट दाखवतोय आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून. रिंगण तोडल्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावपटलावरती. केजू मुंडे पुन्हा एकदा तयार. केजूचा हा चेंडू पुन्हा फाईन लेगच्या दिशेनं खेचायचा होता. फलंदाज त्या ठिकाणी प्रशांत. नॉन स्ट्राइक एनला नांदिवली टीमचा विकेश सज्ज असताना विकेश आता सजेशन देतोय, कानमंत्र देतोय प्रशांतला की बाबा आता कशा इम्पॉर्टंट असतील आणि या फटक्यांमध्ये या चेंडूवरती चपराक ही लगवावी लागेल ती प्रशांत नामक फलंदाजाला. नेक्स्ट बॉल. केजू मुंडे पुन्हा एकदा तयार. फटका मजबूत खेळायचा होता. हे काय घडलं? 2 खेळाडूंमध्ये संपर्क झाला नाही. तू घेतो की मी घेऊ, आणि हेच झालं. तिथे आलाय चौकार. धावा मोजाव्या लागतायत. कदाचित झेली होऊ शकला असता, धावाही आपल्या संघासाठी वाचू शकला असता आगासन संघ, मात्र ते नियतीला मान्य नव्हतं. आला एक दिमागदार चौकार. नेक्स्ट बॉल केजूचा. आणि इथे मात्र AB डिव्हिलियर स्टाईल, मिस्टर 360 स्टाईल खेळ प्रशांत आता शांत बसणारा नाही. त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक जबरदस्त चौकार. फाईन लेग, लॉंग लेग हा मात्र बिझनेस झोन राहिलाय. त्याच्या गुंतवणुकीचं क्षेत्र फाईन लेग, लॉंग लेग, आणि त्याच दिशेनं वारंवार ही फटकेबाजी प्रशांतची. पुन्हा त्याच दिशेनं हा फटका लगवायचा होता. फली चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाही. इथे येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावपटलावरती धावा पाहायला मिळतील नांदिवली संघाच्या बिनगडी बाद 10. चला आपण तात्काळ लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. जास्तीत जास्त आपण वेळ घेऊ नका, ही आमच्या आयोजकांची इथे तंबी असेल. आजच्या दिवसातील लढती लवकरात लवकर इथे संपन्न करायच्या आहेत हे आपण लक्षात घ्या. अतिशय मोठी मानाची आपण स्पर्धा इथे एन्जॉय करतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ निलजेपाडा घेसर ग्रामदेवतेच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिलं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 1 लाख रुपये आणि गावदेवी चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये गावदेवी चषक आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपये गावदेवी चषक. हे ग्रामीण संघांसाठी आणि शहरी संघांसाठी प्रथम पारितोषिक पाहायला मिळते ते 40,000 गावदेवी चषक आणि द्वितीय पारितोषिक 20,000 आणि गावदेवी चषक. आणि मालिका वीरासाठी सरप्राईज गिफ्ट असेल या ट्रॉफीच्या माध्यमातून. जबरदस्त संकल्पना आमच्या या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन कसं असावं याचा उत्तम नमुना त्यांच्या माध्यमातून सादर केला जातोय. जाऊया मैदानाकडे. अधिराज्य गाजवण्यासाठी विराज या खेळाडूचा इथे मात्र क्रम लागलाय गोलंदाजीसाठी.
आणि सटीक गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली, गुडलाईन स्पॉट वरती चेंडू आदळला गेला आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाजाला. त्या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवर प्रथमतः पाहायला मिळतोय तो विकेश पहिला चेंडू खेळत होता द्वितीय षटकातील विराज नामक गोलंदाजाचा. आणि इथे मात्र येणारे 5 चेंडू चांगल्या पद्धतीनं सफर करण्यासाठी विराज मात्र तत्पर असेल. पुन्हा तोच प्रयत्न इथे पाहावयास मिळतंय. लगातार 2 चेंडू इथे निर्धाव. पा खेळपट्टीचा विचार केला तर तलाताच्या फोडाप्रमाणे या खेळपट्टीला आमच्या आयोजकांनी जोपासली आहे आणि फलंदाजीसाठी सकाळच्या सत्रामध्ये अतिशय पोषक असलेली खेळपट्टी या सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र सरड्यासारखा रंग चेंज करते. आता मात्र गोलंदाजीसाठी ती उपयुक्त ठरली जाते. म्हणजे फलंदाजांसाठी हा कर्दन काल असेल, मात्र महाकाल बनून षटकार चौकार हे खेचावे लागतील या स्टार फलंदाजांना. गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन लेंथ हेरली आणि इथे खेचतोय एक ब्रँडेड दिमागदार चौकार. 4 रन. जे चकचकीत आणि समसमित ही फटकेबाजी स्वादिष्ट करणारी फलंदाज विकेश बॅट मधून आणि ही फटकेबाजी खूप काही उपयुक्त ठरेल नांदिवली टीमला. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार. राइट आर्म ओवर द विकेट. रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार. चले तो दुश्मन की नहीं तो खुद की गर्दन कट जाए. अशा प्रकारच्या फटक्याचा इस्तेमाल वापर. चेंडू फरार, चेंडू सीमा पार. 4 चौकार. मैदानाच्या सभोवताली मी फटके खेळू शकतो इतकी दहशत, इतका दरारा इथे पेशकश करणारा हा खेळाडू विकेश मात्र आपल्या संघासाठी जोखमीची खेळी इथे साकार करतोय. विराट पारी काय असते, मॅरेथॉन इनिंग कशी साकारायची, भागीदारी कशी रचायची, हे 2 फलंदाज इथे दाखवून देताना. पुन्हा आगला वेगळा फटका वेगळ्या शैलीने हा खेळायचा होता, मात्र तालतंत्र जोडलं नाही बॅट बॉलचं आणि डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या खेळीनंतर बिनगडी बाद नांदिवली जाऊन पोहोचेल. डबल दुरी 22 धावा धावपटलावरी. सन्माननीय आमचे मित्र संदीप दादा चौधरी खार्डी यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. अतिशय लोकप्रिय हे व्यक्तिमत्व, नेहमीच रॉयल थाटामध्ये ज्यांचा आपण रुबाबदार थाट पाहतोय ते खार्डी गावची आन बान शान सन्माननीय संदीप दादा यांना विनंती करतो आपण तात्काळ मंचावरती या. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर नागराज मुंडे इथे सज्ज असताना अनुभवाची शिदोरी इथे ओतण्यासाठी ह्या गोलंदाज सज्ज असेल. मात्र पहिला चेंडू कशा पद्धतीनं सफर करेल हे सुद्धा पाहावं लागेल. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर या खेळाडूला इथे करावा लागेल जो आगासन टीमच्या माध्यमातून तृतीय षटक इथे हाताळतोय. समोर फलंदाज
नांदेड टीमचा फलंदाज पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर प्रशांत, ज्याच्या बॅट मधून लगातार आपण 2 चौकार पाहिले आणि टाइम अलर्ट असेल पहा. ऑफिशियल पंचांची इथे मात्र तंबी असेल. नेक्स्ट बॉल, चांगला प्रहार दाखवलाय. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला जाईल. फिल्डर तैनात, फेकी थोडीशी चुकीची. पंचांची गफलत झाली. बॉडीचा बॅलन्स पाहायला मिळाला ऑफिशियल पंचांचा आणि तत्वर चपलाईने इथे धावा परिपूर्णपणे पूर्ण केल्या जात आहेत. या बॉल वरती आपण धावा पाहिल्या टोटली 3 रन. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये. धावसंख्येची जमापुंजी, धावसंख्या आकार घेईल बिन गडी बाद 25 धावा धाव पुस्तकावरती रुजू होत असताना नांदिवली संघाच्या गोलंदाज नागराजनं चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला, मात्र फेकी थोडीशी चुकीची झाली आणि या कारणास्तव मात्र 3 धावा तिथे मात्र खर्च कराव्या लागल्या. फटका मजबूत आहे, फिल्डर तैनात आणि इथे पहिला सुयश लाभलाय नागराजला. पहिला दे धक्का नांदिवली टीमला. फलंदाजी इथे बाद होतोय. विकेश बॅक टू द पॅव्हिलियन. करणाऱ्या विकेशचा पारीचा इथे मात्र अंत केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तितकं चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. जाल्यामध्ये मात्र मोठा मासा अडकवण्यामध्ये यश मात्र प्राप्त केलं गेलं. अधिराज्य गाजवलं ती नागराज मुंडेनं. अनुभवाची शिदोरी पूर्णपणे ओततोय या मॅच दरम्यान. चेंडू क्रमांक तृतीय, 3ऱ्या क्रमांकाचा चेंडू इथे सफर करण्यासाठी नागराज पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. यावेळी पहा थोडा गतीमध्ये परिवर्तन केला. तितका शांत असा फटका खेळला फलंदाजानं. धावसंख्या आकार गेली, संघ जाऊन पोहोचतोय 26 धावा धावपटलावरती. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू नागराज मुंडे, मॅन फ्रॉम आगासन. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं आणि क्रिकेटमध्ये मुरलेला हा खेळाडू आगासन टीमचा नागराज धावसंख्या रोखून धरतोय या पहिल्या पूर्वार्धामध्ये. 26 धावा धावपटलावरती, 1 गडी बाद. नांदिवली एक चांगली फलंदाजी इथे दाखवणं गरजेचं आहे. संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र अजमावणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल, चांगला फटका इथे कन्वर्ट केला. फिल्डर तैनात आणि इथे धक्का क्रमांक 2 नांदिवली टीमला. फलंदाजी ते बाद होतोय. पिंट्या भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं. ते पाहायला मिळते. धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती. मंचावरती आपण पाहुणे पाहतोय. संदीप दादा खाडी यांचं शुभ आगमन आयोजकांच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. इट इज अ वाईड. विना मेहनतीची धाव मात्र दान केली जाते आगासन टीमच्या माध्यमातून नांदिवली टीमला. पाच सिंगल डबलला सुद्धा खूप काही महत्व असतं क्रिकेटमध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या उत्तरार्धासाठी उपयुक्त ठरल्या जातील त्या नांदिवली संघासाठी. मात्र धावसंख्या अतिरिक्तपणे देणं गरजेचं नसेल. पा इथे आजच्या दिवसातील अनाकलनीय अद्भुत असा हा झेल पकडला गेला. मोनिश, क्या बात है.
हे दुटणे संघाचा संघनायक आणि परी 11 चेंज द गेम वडवली संघाचा संघनायक आपण तात्काळ इथे टॉस साठी यायचंय. जास्तीत जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस साठी जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी नागराज या गोलंदाजाचं इथे आदिराज पाहायला मिळते. पुढचा हा चेंडू फटका फसतोय, हवेमध्ये मुक्त संचार केला गेला, नो मॅन्स लँड सेफ लँडिंग इथे पाहायला मिळते ती चेंडूची. तर अशा रीतीनं पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या खेळीनंतर नांदिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 28 धावा धावपटलावर. पा 3 ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त. पा कोविडचा संक्रमण झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या जोशाने आमचा आयोजक वर्ग इथे सज्ज असताना या क्रिकेट पर्वणीसाठी आणि निश्चितच ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या पहिल्या टेंबाची वाट पाहत असतो त्याप्रमाणे आपला लाडका क्रिकेट रसिक वर्ग या क्रिकेट पर्वणीची वाट पाहत होता आणि ती पर्वणीला मात्र सुरुवात झाली. इथे विस्फोटक फटका खेळायचा होता, फटका मजबूत नाही, 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे मात्र नकार दिला जातोय, फक्त सिंगल इथे पाहावयास मिळेल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट संघ जाऊन पोहोचतोय 29 रन, 3 विकेट लॉस नांदिवली टीम. नवीन जोडी इथे पाहायला मिळेल, अमित आणि अमोल यांना मात्र एक अनमोल कार्य इथे साकार करणं गरजेचं आहे. अमित इथे सज्ज असताना शॉर्ट फाईन लेगला इथे मात्र चेंडूची पकड केली जाईल, फक्त सिंगल. पण या षटकाचा विचार केला तर विस्फोटक फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर बेहाल करणारी गोलंदाजी सफर करण्यासाठी कुणाल इथे सज्ज आहे. लगातार 3 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये इथे मात्र चांगल्या पद्धतीने रोखले या गोलंदाजानं. शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू चांगला फटका इथे कन्वर्ट केलाय, 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चपलाई आणि फक्त चपलाई. काय बुलेट वेगानं इथे रन्स मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र आगोकेल संघ जाऊन पोहोचतोय 32 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असेल पहिल्या पूर्वार्धातील 3. नांदिवली विपक्ष आगासन. द्वितीय फेरीतील ही पहिली लढत मात्र अतिशय रोमहर्षक असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. नेक्स्ट बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट, चेंडूची सफर केली, उचली घेणारा हा चेंडू गोलंदाज कुणालने इथे सफर केला आणि या ओव्हर मध्ये कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, जबरदस्त बॉलिंग या मॅच दरम्यान कुणालनं इथे दाखवली आहे. प्रगती पथावर पुन्हा एकदा सज्ज झालाय, वेगवान मारा पेशकश केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सफर होतोय. फक्त 1 रन इथे परिपूर्णपणे पूर्ण केल्यानंतर थोडस खराब अशी फेकी आणि तत्वर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पण ज्या ठिकाणी फक्त 1च रन होती त्या ठिकाणी 2 धावा मात्र मोजाव्या लागल्या. धावसंख्येची गुंतवणूक पाहिली तर 3 गडी बाद 34 धावा धावपटलावरती आणि पहिल्या पूर्वार्धातील फक्त अखेरचा चेंडू सफर केला जाईल गोलंदाज कुणाल कडून आणि हा चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी हा फलंदाज मात्र तत्पर आहे आणि इथे मात्र रन आउटच्या स्वरूपानं माघारी जावं लागेल. पहिली इनिंग झाली समाप्त, 4 गडी बाद नांदिवली जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. तर सन्माननीय पाहुणे दिनेश दादा पाटील खाडी, मनसेचा एक बुलंद आवाज यांचं इथे शुभागमन. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. कोविडच्या कालखंडामध्ये गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांचं नेहमीच एक चांगलं कार्य अभूर राहिले तो आमचा सर्वांचा लाडका नेता सन्माननीय दिनेश दादा पाटील, त्यानंतर संदीप दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओटू कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जोडले जातील आमचे प्रसादजी सर.
वडवली बी आणि हेदुटने आपल्याला आधी कॉल केला होता, पुन्हा एकदा कॉल केला जातोय, आपण तात्काळ यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. तर दोन्ही संघातील संघनायक इथे आले आहेत. तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. तर सन्माननीय पाहुणे दिनेश शेठ पाटील खार्डी गाव मनसेचा बुलंद आवाज यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. नार हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच एक चांगलं कार्य कोविडच्या काळामध्ये यांचं कार्य खूप काही अबोल राहिलंय आणि नेहमीच गरिबांसाठी कार्य वेचणारे, समाजसेवा हीच ईश्वर सेवा मनी घालवून पूर्णपणे अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या कार्याचा बोलबाला ते सन्माननीय दिनेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉसचा हा कार्यक्रम. तर टॉस जिंकलाय या ठिकाणी वडवली संघानं. आपला निर्णय आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवायचा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच रोशन. नाणेफेक झाली आहे पुढच्या सामन्याची. परी 11 वडवली बी संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि तात्काळ निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. चालू असलेल्या सामन्यामध्ये लक्ष ठेवलंय म्हणजेच नांदिवली या संघाने 35 धावेंचं 35 रन्स टू विन फॉर टीम ओमसाई आगासन. आणि ओमसाई आगासनची सगळ्यात यशस्वी आणि भरवशाची जोडी म्हणजे आतमध्ये येत असताना करण बेडेकर आणि निल्सन मडवी. चला फास्ट खेळायचं थोडं फटाफट या, कारण अजून बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना की जरा सहकार्य करा, कोऑपरेट करा. नुकतंच आगमन झालं व्यासपीठावर नार हॉस्पिटलचे डिरेक्टर आणि एक थोर समाजसेवक, खार्डी चषक गावदेवी खार्डी चषकाचे प्रमुख आयोजक सन्मान्य दिनेश हिरामण पाटील साहेब. येणाऱ्या काळात एक भली मोठी क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्राच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवणारी एक भली मोठी क्रिकेट स्पर्धा, एक नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 20 लाख रुपये प्रथम पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेचं. आतापर्यंत आपण असं पारितोषिक सहसा कुठे बघितलं नाही पूर्ण भारतामध्ये आणि तो मान इथे स्वीकारण्यासाठी का ते स्वप्न आमच्या लाडक्या रसिकांना दाखवण्यासाठी सन्मान्य दिनेश हिरामण पाटील सज्ज होत आहेत. पंच सिग्नल करता सामना ते सुरू होतोय. आपण सुरू करूया या सामन्याला. लक्ष आहे ते 35 धावेंचं आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय नांदिवली संघाचा सचिन. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. ऑन द टोस उभा राहिला. चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं पण यष्टीच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण, यष्टी रक्षण प्रशांत म्हात्रेकडून. पहिला चेंडू डॉट. नेव्हियाच्या डिलिव्हरीज तुम्ही पाहता तिथे वापरल्यात या स्पर्धेमध्ये. मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. एक नवीन चेहरा या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा जो तुम्हाला MTCच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सागर फराड. गुड लेंथ आहे. अप्रतिम चेंडू फटका ऑन साइडला भिरकावून दिले चेंडूला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकार. दुसरा चेंडू जो चॉईस केलाय तो द्यायला हरकत नाहीये कारण आपण लवकरात लवकर सामने ते कव्हर करणार आहोत. ऑलरेडी आम्ही सूचना दिली होती की 2 चेंडू तुम्हाला चॉईस करायचे आहेत आणि दोन्ही चेंडू जर हरवले तर नंतरचा चेंडू असेल तो कमिटी चॉईस असणार आहे. तर मॅच बॉल येतोय. धावसंख्या धाव फलकावर अंकित झाले एकूण 6 धावा. 6 धावांनी खातं उघडलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज करण बेडेकर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ ऑफ्टमच्या खूपच बाहेर. वाईट सिग्नल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरनं बाउन्स करण्याची कला सुद्धा अवगत केली आहे सचिनने पण दिशेवर नियंत्रण नाहीये. आपण बघूया मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफला थोडासा वाईडिश उभा आहे खेळाडू. स्वतः कॅप्टन आहे तिथे विकेश. ओ अप्रतिम डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. वेगवान चेंडू. सचिनचा एक अप्रतिम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. यष्टीच्या मागे यष्टीला एकदम खेटून उभा आहे तो प्रशांत. त्यामुळे करणला चान्स मिळत नाही, संधी मिळत नाही मुवमेंट करण्याची. व्हेरी गुड थिंकिंग. पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत या षटकात इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते. एक षटकार निश्चित झालाय.
गुडलेनचा चेंडू होता, ऑप्शन थोडासा बाहेर मागे जातोय चेंडू, स्ट्राईक एंडला येण्यासाठी धडपडत होता पण वाईट सिग्नल पंच इथे करतायत सुभाष पाटील. तर कॅन्सल केलं डिसिजन, आउटसाइड एज होती बॅटची, त्यामुळे डॉट बॉल असेल. धावसंख्या 7, कारण खूप फास्ट चेंडू आला होता. यष्टी एकदम खेटून उभा यष्टीला. हो, अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगली डिलिव्हरी, अजिबात संधी देत नाही. एक षटकार निश्चित आला होता पण नंतर मात्र प्रत्येक चेंडूवर धावण्यासाठी स्ट्रगल करायला भाग पाडतोय सचिन. गुड बॉलिंग. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगले हाताळत असताना फलंदाजांना तो डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या गोलंदाजीतून. व्हेरी गुड बॉलिंग. लक्ष येते 35 धावांचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 8.75 ची गती ठेवायची प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी ती स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करत असताना आगासा संघाच्या फलंदाजांना. हुक करायचा प्रयत्न होता, मागे जातोय चेंडू, एक धाव घ्यायची होती पण नकार दिलाय निल्सनने. गुड डिसिजन. अप्रतिम षटक. एक षटकार आल्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि त्याचबरोबर मी कौतुक करेन यष्टीच्या मागे म्हणजे प्रशांत म्हात्रेचं. एकही चेंडू मिस केला नाहीये किंवा त्याच्या हातांना कुठलीही अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळेच गोलंदाजीची ताकद वाढते. असंच एक चित्र स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं. प्रज्योत अंबिरे जेव्हा गोलंदाजी करत होता आणि यशच्या मागे राकेश प्रभू उभा होता आणि तेव्हा त्याच्या गोलंदाजीमध्ये तेवढी तिखटपणा पाहायला मिळाला, अचूकता पाहायला मिळाली. कारण त्याने कबूल केलं माईकमध्ये बोलत असताना की राकेश प्रभू यष्टीच्या मागे आल्यानंतर मला अजून माझी ताकद द्विगुणित झाली, अजून मला एनर्जी मिळाली. तसं काही चित्र इथे पाहायला मिळालं आणि अप्रतिम षटक सचिनने इथे हाताळलं. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन पॉवर प्ले संपलेला आहे. अनिकेत येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच येतो तो निल्सन मडवी. आपण पाहतात आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2021. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि झेल. फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवर अनिकेतने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही आमचे आघाडीचे गुणसंख्यक लेखक आदेश भोईर आणि प्रणित रक्षित मांगरुळकर. दक्षित वाडी ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक डीप मधून येतो चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय डीप मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. अंकित झाले एकूण 8 धावा. 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बाजूला फलंदाज तुम्ही पाहतात निल्सन, एकही धावसंख्या अंकित करू शकला नाही आणि अनिकेतला ते पहिलं यश मिळत आहे. स्ट्राईक केला 3रा क्रमांकाचा फलंदाज येतो तो विराज मुंडे. गुडलेनचा चेंडू तर ऑन साइडला अप्रतिम पुलचा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा, षटकार. विजय मोकाशी अप्रतिम संगीत इथे पेश करतोय. पहिल्या सत्रामध्ये सामना करत असताना अप्रतिम दोल झेल टिपले त्याने आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विजयकडून. धावसंख्या अंकित झाली ती एकूण 14 धावा. ओव्हरपिच आहे, आउटसाइड एज, मागे जातोय चेंडू. अर्जुन जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या दिला आकार धाव फलकावर तो 15 या धावसंख्येवर. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यष्टीच्या मागे प्रशांत, अनिकेत समोर जाईल स्ट्रायकिंग एंडला करण. स्लोअर वन चेंडू होता,
थोडासा मात्र टर्न होतो चेंडू, डायव्हर्ट होतोय, तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षक जणू काही तिथे तयार नव्हता. आपण नेहमीच म्हणतो जी पॉपिंग त्या आपण सरळ एक लाईन मारली तर मागे अर्धचंद्र असतो. पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गली आहे, फ्लाइंग स्लीप, फर्स्ट स्लीप, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग. या ठिकाणी चेंडू वेगाने येत असतो किंवा टर्न होऊन येत असतो, फिरून येत असतो आणि अशा मुवमेंटला त्या खेळाडूंना किंवा त्या फिल्डर्सना मात्र डोळ्यात तेल घालून उभं राहावं लागतं. ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं मागच्या चेंडूवर. अंदाज घेऊ शकला नाही खेळाडू. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या चेंडूवर. गुड लेंथ आहे, पूल केलाय, ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक जज करतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. फेक सुरेख, अप्रतिम फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धार समाधान मानावं लागेल. आणि तोपर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 9ची गती ठेवली आहे आणि 9च्या गतीने अंकी झाल्या एकूण 18 धावा धावफलकावर. रिक्वायरमेंट आहे बॅट्समनला. 18 धावा अंकी झाल्यात, 17 धावांची अजूनही गरज आहे. 2 षटकाकडे 18 आणि 2 षटकामध्ये हवे ते 17. ताबडतोब घेऊन जा, जास्त वेळ घेऊ नका, ताबडतोब घेऊन जा पाणी. 17 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. 12 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. 24 संघ जे ग्रामीण गटातून आहेत, ग्रामीण पूलमधून एकूण 3 पूलमध्ये हे संघ विभागलेत. 24 संघ. उद्या सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना जय हनुमान दातील विरुद्ध हर्ष इलेव्हन दहिसर यांच्यामध्ये. त्यानंतर उसाळगर विरुद्ध डायगर असा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर दिवा विरुद्ध सापाडे, वसार विरुद्ध वाकळण बी, खांबरपाडा विरुद्ध रिच इलेव्हन देसाई आणि चौथा सामना असेल तो सी ग्रुपमध्ये वाकण विरुद्ध काटई. 17 हवेत 12 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो तो अमोल मात्रे. थोडासा ओव्हरपिच, अप्रतिम पूलचा फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जज करते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि फेकी सुद्धा सुरेख, चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्न सुरू आहेत नांदिवली संघाच्या धावा डिफेंड करण्यासाठी. तर एका बाजूने एक गडी गमावून प्रयत्न सुरू आहेत ते आकाश संघाच्या फलंदाजांचे की हे लक्ष आपण इथे सहज पार करू. अमोल मात्रे स्ट्रायकिंग केला बॅट्समन विराज मुंडे, तिसरा क्रमांकाचा फलंदाज. लोअर फुलटा चेंडू होता, स्लोअर वन चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय आणि भाग पाडले हा झेल देण्यासाठी. विकेट मिळवली ती अमोल मात्रेने आणि दुसरा धक्का लागलाय तो फलंदाजी करत असताना ओम साई आगासन या संघाला. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 मोनिश. 2 गडी गमावले. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 35 धावेंचं आणि बघायचं या षटकामध्ये आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिली ती अमोलने. दुसऱ्या चेंडूवर प्रयत्न असेल करणला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न असेल, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न असेल, कारण एकमेव असा फलंदाज जो आघाडीला येऊन मात्र चांगली फलंदाजी करू शकतो, चांगल्या धावा तो जमवू शकतो, एक चांगला मॅच फिनिशर सुद्धा आहे. अनुभवी खेळाडू यष्टीच्या मागे येत असताना प्रशांत काहीतरी कानमंत्र दिलाय तो गोलंदाज अमोलला. बघायचं आहे काय रिप्लाय असणार आहे पुढच्या चेंडूवर. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषेबाहेर 6 धावा.
तो मॅच बॉल येतोय, षटकार पाहायला मिळतो तो करण बेडेकरच्या बॅटमधून धावसंख्येने वेग पकडले, अंकी झाले एकूण धाव फलकावर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाले, 25 ऑन द बोर्ड. 10 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अमोल बघायचंय कमबॅक करणार का या षटकामध्ये. हो, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड एज मागे जातोय चेंडू, धावचीची संधी आणि करणला बाद करण्यात यश मिळणार का. या सेटेज फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक एंडकडे विराज येत होता आणि नॉन स्ट्राईक एंडला जायचं होतं ते करणला, पण त्याच्या आधी त्याच्या यष्टा वाकवल्या. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इन केजू मुंडे. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. करणची विकेट मिळवली आहे, पण बघायचं मैदानाच्या आतमध्ये विराज जो एक अपकमिंग टॅलेंट आहे या संघामध्ये, मागच्या काही वर्षापासून जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. मोनिश आहे मैदानावर. विराज तंबूत परतलाय. मोनिश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला केजू मुंडे. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, उंच तर गेलाय आणि गॅप मध्ये सुद्धा गेलाय. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी. गुड शॉट. दोन झेलचा परफॉर्मन्स सोडला तर मात्र तसा परफॉर्मन्स आम्हाला पुढच्या सामन्यात बघायला मिळाला नाहीये. 2 झेल पकडले, पण आता काय जबरदस्त परफॉर्म करतोय विजय मोकाशी. अप्रतिम संगीत. थँक्यू विजय. षटकाराने धावसंख्येने वेग पकडले, अंकित झाले एकूण धाव फलकावर 31 धावा, 4 धावांची आवश्यकता. 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईक एंडला मुनिशच्याच बॅटवरून षटकार आपण बघितलाय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो केजू मुंडे. हो, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी, आणि त्याचबरोबर तिसरं षटक इथे समाप्त होतं. 31 धावा अंकित झाल्यात 10.33च्या गतीने, आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 4. चला फास्ट खेळायचं. 6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावायची. बघायचं या मोमेंटला प्रशांत मात्रे आपल्या संघाला कलाटणी मिळवून देणार का. कारण पहिल्या सामन्यात सुद्धा आपण तसंच चित्र बघितलं. अक्षरशः नामोहरम करून ठेवलं आपल्या गोलंदाजीतून, ते म्हणजेच फलंदाजी करत असताना हर्षिरन वडवली सी संघाच्या फलंदाजांना. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ऑन साईडला प्लेस केलाय. मिडवरून चेंडू मागे जातोय. मिसफील्ड, दबाव आणि 2 धावा. प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द कॅप्टन. विकेट चेंडूवर येत होता, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी आणि वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळते, चाणक्य नीती पाहायला मिळते ती केजू मुंडेची. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांची गरज आहे अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी. स्लोअर वन चेंडू, ऑन साईडला स्वीप आणि क्षेत्ररक्षक सज्ज. ड्रॉप. प्रशांत मात्रे बघा किती रिप्लाय करतायत. झेल इथे मात्र अक्षरशः तो फटका खेळण्यासाठी भाग पाडला होता. 1 धावेची गरज आहे. स्कोर इज इक्वल. नाराज होत आहे प्रशांत थोडेसे, कारण ही एक विकेट मिळालीच, निश्चितच थोडासा दबाव पाहायला मिळाला असता अफगाणिस्तान संघावर, पण तिथे तसं होत नाहीये. डीप मध्ये झेल सोडतायत खेळाडू आणि त्याचबरोबर धावसंख्या इक्वल अप झाली आहे. पुढून खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, धावचीची संधी आणि फलंदाज बाद. सामना अजूनही बॅलन्स आहे.
हेच दाखवत असणार प्रशांत म्हात्रे. फलंदाज बाद. आगासन संघाने नाणेफेक जिंकली आहे. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगला चेंडू. सामना टाय होणार की काय असं लक्षण दिसतंय मैदानामध्ये. आगासन संघ नाणेफेक जिंकलेला आहे. बघायचं इथे मात्र काय चमत्कार घडणार. प्रशांत म्हात्रेला गरज आहे ती विकेटची. अनुभव काय कामी येणार बघायचं आहे. पुढचा चेंडू ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट. जिथे मात्र खेळाडू होते तो मात्र आतमध्ये आणला आणि इथे मॅच विनिंग षटकार पाहायला, चौकार पाहायला मिळतोय. सीमारेषेबाहेर 4 धावा. तर या सामन्याचा आपण सामनावीरचा पुरस्कार लगेचच जाहीर करणार आहोत. या व्यासपीठावर आपण एक सन्मान करूया. मी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये निश्चित खोलाची भूमिका बजावणारा आकाश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. व्यासपीठावर उपस्थित आहेत अत्यंत ज्येष्ठ समाजसेवक, नार हॉस्पिटलचे डिरेक्टर सन्मान्य दिनेश हिरामण पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि विनंती करतो मी आकाशला की आकाश आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश हिरामण पाटील यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते